गेल्या 5 दिवसापासून या इमारतीचं काम सुरू होतं अशी माहिती मिळते आणि गेल्या 2 दिवसापासून ते पालिकेला माहिती असून फक्त नोटीस बजावलेली नाही. रात्री ज्या वेळेला आवाज आला त्यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी इकडे धावपळ केली असं सांगितलं जातं. नाही, सगळ्यात पहिले तर ही दुर्दैवी घटना. आता 9 मृतदेह बाहेर काढले आहेत, 4 जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार चालू आहेत. आणि मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिकेने धोकादायक इमारत डिक्लेअर करून अगोदरच सगळ्या लोकांना बाहेर काढलं होतं. परंतु त्यानंतर लोक कशी आत गेली किंवा कुठल्या कारणास्तव गेली हे अजूनही अधिकृत माहिती ही समोर आलेली नाही. परंतु एवढं नक्की आहे की महानगरपालिकेने याच्यावर कारवाई करून ही बिल्डिंग खाली केली होती, धोकादायक इमारत म्हणून खाली केली होती. खाली केले तुम्ही सांगतात, अधिकारी स्वतः बोलतात की आम्ही या ठिकाणी आलो आणि त्यावेळेला त्या सगळ्या रहिवाशांना आम्ही बाहेर काढलं. 30 ते 40 रहिवाशांना बाहेर काढल्याची सूचना त्यांनी दिली. नाही, हे तुम्ही सांगता बरोबर आहे. हे काल दुर्घटना घडल्यानंतर अधिकाऱ्यांनी केलं असेल, परंतु अगोदर धोकादायक इमारत डिक्लेअर करून आणि सगळ्या रहिवाशांना बाहेर काढलं होतं. असं काय अधिकारी वर्ग किंवा महानगरपालिकेची चुकी नाही. परंतु त्यानंतर लोकांनी काही कारणास्तव असतो. बघा, आता पावसाळ्याचे दिवस आहेत, जरी धोकादायक इमारत असते तर काही लोक आश्रय म्हणून पुन्हा त्या बिल्डिंगमध्ये राहतात किंवा ती रिस्क घेतात. तर खरं म्हटलं तर सगळ्यांनी ती रिस्क नाही घ्यायला पाहिजे. आणि महानगरपालिकेने पण जेव्हा हे मागच्या DPDCमध्ये मी बोललो होतो, आता दिशा कमिटीच्या बैठकमध्ये सुद्धा बोललो होतो की भिवंडीत अशा ठिकाणी क्लस्टरची योजना राबवणे हे गरजेचं आहे. आणि यापुढं या जेवढ्या बिल्डिंग आहेत, ज्या बिल्डिंग या धोकादायक आहेत, तिथं क्लस्टरची योजना राबवण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे. आणि थोड्याच वेळात गिरीश महाजन साहेब देखील येतात आणि ते डिक्लेअरही करतील. या प्रकारे आणखीन देखील बिल्डिंग आहेत भिवंडीमध्ये, ज्या अनधिकृत असतील किंवा ज्या धोकादायक असतील, ज्यांना C1च्या नोटिसेस दिलेल्या आहेत, तरी लोक त्यामध्ये राहणार आहेत. तर त्यांचा जीव वाचवण्यासाठी आता तुम्ही काय करणार आहात? नाही, बघा, आता ह्या सगळ्यांना पहिले तर अधिकारी वर्गाला स्ट्रिक्टली सांगून सगळ्यांना पुन्हा नोटीस धाडून जर राहत असतील तर त्यांना रिक्वेस्ट केली जाईल, बिल्डरलाही नोटीस केली जाईल. आणि बिल्डरला स्वतः, म्हणून मी बोललो की मागच्या DPDCमध्ये दिशा कमिटीमध्ये मी स्वतः मागणी केलेली आहे की ज्याही धोकादायक इमारती आहेत यांना तुम्ही क्लस्टरच्या नावाखाली परवानगी द्या, जेणेकरून त्यांचं पुन्हा डेव्हलपमेंट होईल आणि त्या लोकांनाही न्याय मिळेल. आणि यापुढे थोडं आम्ही तेही काळजी घेऊ, महापौर साहेबही आहेत, की जी धोकादायक इमारती आहे तर त्या रहिवाशांचं काही काळापुरतं जर आपलं पुनर्वसन करता आलं, कुठं ठेवता आलं तर तशीही आम्ही माहिती घेतो आणि मग त्याच्यावर उपाययोजना करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.